काही बोलतेस हा? अगं काही काय, मी बस मधून उतरल्यापासून बघते त्याला. खल्लास, फुल खल्लास झालाय तो. म्हणजे बॅग का उचलतोय, हॉटेल काय फिरवतोय. ताई, मी मम्मीला सांगू का की तिची चिंता मिटली. आशुताईला धावू लागली आता. शरू शरू काय किती जोरात ओरडतेस, कोणी ऐकलं तर? काही बडबड करत बसतेस तू? अच्छा, मी बडबड करते, पण मग तू का लाजतेस? मी 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 नाही लाजत आहे. अच्छा. आणि तसंही आजकालच्या मुलांचं माहिती आहे ना, 4-5 दिवस मागे लागतात आणि मग विसरून जातात. आणि आपलं ठरलंय ना, मम्मी पप्पा जी मुलं शोधतील आपण त्यांच्याशीच लग्न करायचं. हो, पण मला नाही वाटत की हा मुलगा टाइमपास करणार आहे. तू उगाच त्याच्यावरती फुल्ली मारतेस. बघ, म्हणजे दिसायला चांगला आहे, श्रीमंत आहे. तुला आवडला असेल तर मग आपण शरू काही असू काही. हे बघ, डायमंड नेकलेस. अनु, हा कोणाचा आणि तुमच्याकडे काय करतोय? अगं हॉलमध्ये पडलेला सापडला हा नेकलेस. बघू, कोणाच्या गळ्यात बघितला होता हा? उमा मावशी? नाही. अरे हो, साक्षीच्या आजींनी घातला होता हा नेकलेस. अरे हो हो हो, आठवलं आठवलं. अगं त्या नव्हत्या का म्हणत, एक एक हिरा 1-1 लाखाचा आहे म्हणून. ताई, याच्याबद्दल सांगत होते का त्या? असणार. तू त्यांची नक्कल केली होती ना? हो, 1-1 डायमंड 1-1 लाखाचा आहे म्हणे, लाखाचा. ए, मोठ्यांची अशी नक्कल नसते करायची. तुम्ही थांबा, मी उमा मावशीला देऊन येते, तीच त्यांना देईल. हो हो. नशिबादी तो हार तुम्हाला सापडला. कोणा दुसऱ्याला सापडला असता तर हरवला असता. पटकन आम्ही ते आशुताई, तू तुझं लव्ह सॉन्ग चालू ठेव, मग आपण आपल्या चर्चा कंटिन्यू करू. शरू, आशुताई लव्ह सॉन्ग सांग ना मला. करता हा तुम्ही? आजी, साक्षीची आजी. आजी, मी शर्वरी. तुम्ही ते मगाशी हॉलमध्ये बसला होता ना, तेव्हा तिकडे तुमचा तो डायमंड नेकलेस पडला. मी परत द्यायला आले होते. आजी, ऐकू. अरे तेव्हा काय पडला? चोरी करायला आली होतीस? अंधाराचा गैरफायदा घेऊन इथे घुसून चोरी करायची होती का? तूच इंटेन्शनली अंधार केला, लाईट्स घालवलेस? नाही गप्पा बस. चोर कुठली? मोठ्यांच्या लग्नात घुसून ही अशी चोरी करायची होती तुला? नाही, मी नाही. गप्पा बस. रेड हँड पकडलाय तुला. अंधाराचा गैरफायदा घेऊन घुसून इथे हे सगळे दागिने. ओ गॉड, नशीब माझं मी इथे वेळेत पोहोचले, नाहीतर सगळ्या दागिन्यांवर हात मारायचा होता तुला. आता या हातात बेडाच ठोकते की नाही बघ. काकी, काकी हो, माझं काकी. ऐका, खरंच मी काही चुकीचं केलेलं नाहीये. माझी पण इज्जत आहे, कळलं ना? कसली इज्जत आहे तुझी? कसली इज्जत? तुला चोरी करताना रेड हँड पकडलाय ना मी. मग चोरांना इज्जत इबरत वगैरे काही नसते, शिकवलं नाहीये तुला? खरं तर तेव्हाच कानफडात देऊन मग हकलून द्यायला हवी होती इथून. इज्जत कोणाची असते माहिती नाहीये तुला? कष्ट करून पैसे कमवून मोठे होणाऱ्यांना असते इज्जत इबरत. हे असे फास्ट पैसे कमवणाऱ्यांना इज्जत इबरत नसते. चोऱ्या करून पैसे कमवणाऱ्यांना इज्जत इबरत नसते. आई वडिलांनी शिकवलंय का इज्जत इबरत कसं वागायचं? त्यांनी चोरीचे संस्कार दिले. वाटेल ते बोलताय तुम्ही आता आवाज मला. खाली. माझ्या आईशी या आवाजात बोलायचं नाही. रडून रडून लोकांची सिंपती घेता येत असेल तुला, इथे नाही जमणार ते. आणि मी चांगलंच ओळखलंय तुला. आधी माझ्याकडून पैसे उकळलेस, मग माझा फोन चोरलास का? तर तुला अजून पैसे उकळायचे होते, हो ना? मी तुझा फोन चोरलेला नाहीये, चुकून आदला बदली झाली होती.
आणि ना मला बोलायच्या आधी ना स्वतःकडे पहा. सतत पैशाची उर्मी दाखवत फिरत होतास. मी बोलले होते ना फोन देईन म्हणून. चोरला नाहीये मी तो. मॅम हिची ना बॅग चेक करायला पाहिजे. नक्कीच काहीतरी सापडेल बघा आपल्याला. नाही, मी माझी पर्स उघडू नाही देणार. ही पर्स मी फक्त आजींसमोरच उघडणार आहे. बघा बघा मॅडम, पर्स पण नाही चेक करू देते बघा. नाही आहे ना काय त्यात. मग उघड तुझी पर्स. बिंदू पर्स बघ. हा दे, दाखव, चल दे. बोलले ना नाही देणार म्हणून. आणि इकडे दे. हे अगं, मला माहितीये ना काही ना काहीतरी असणारच. मोबाईल सापडला. हा मॅम, हार. बापरे, ही मुलगी तर चोर निघाली. आई, तिला हात नको लावूस, उगाच त्याचाही इश्यू करेल. एवढी माणसं काय तिथे? ए बाळा, ए बाळा, तू का रडतेस? काय झालंय तुला? तू ओळखतेस हिला? हो, अरे ही आकाशची मावस बहीण आहे. त्याच्या मावशीची मुलगी. 4 बहिणी आहेत ह्या.